हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होण्याची शक्यता। बारामती लोकसभेसंदर्भात फडणवीसांची आज हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक। बारामतीमध्ये अजित पवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होणार। बारामती लोकसभेला महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवारच असणार। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडकवासल्यातून 1 लाखाचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर। विविध ठिकाणी सुळे भेटीगाठी घेणार। युगेंद्र पवार देखील बारामतीमधील मतदारांशी संवाद साधणार। ज्योती मेटे आज शरद पवार गटात प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार। जानकरांना महाविकास आघाडीकडून माढ्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उद्या महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर। सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा। राज ठाकरे यांची उद्या मनसेच्या नेत्यांसोबत बैठक। राज ठाकरे अमित शहांच्या भेटीनंतर नेत्यांसोबत चर्चा करणार। अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा। लोकसभेच्या किती जागा मिळाव्यात हे राज ठाकरेंनी सांगितलंय। आणखी एका बैठकीनंतर निर्णय होणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर नांदगावकरांची माहिती। महाराष्ट्रामध्ये मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात। त्यामुळेच बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, संजय मुखर्जी आणि अनिल डेग्गीकर यांचं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलं। तर भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार। होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्सप्रेस, पुण्यामधून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी गाड्या सोडण्यात येणार। नाशिकच्या मनमाड परिसरातील अनेक जनावरं लंपीच्या विळख्या। पशुधन मालकांची चिंता वाढली। लोकसभा निवडणुकांमुळे यूपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। 26 मे रोजी होणारी पूर्वपरीक्षा आता 16 जूनला होणार। गोंदियामध्ये 4 दिवसांपासून 8 गावांचा पाणीपुरवठा बंद। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी भटकंती। गडचिरोलीमधील मुलचेर आणि चामोर्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। अवकाळी पावसानं पिकांचं मात्र अतोनात नुकसान। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात फूट। हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।